coming from Vitocanal company. Vitocanal is a France-based company actually. This company will be completed 90 years. This company is very big company. We are providing the medicines to the animals. Are you very lucky? This type of school you are take the education, because my time that time we are not a book also, because we are a poor family actually. That time not provide the book also and board also. But you are very lucky. This type of person, he will be very good initiation to the throughout India. This type of students, he find out who actually need that type of student. He will be do the education and very good quality education and new technology education. This type of happening only Mahesh Foundation. We are. मैं एक बात बोल सकता हूँ कि बाकी स्कूल का स्टूडेंट्स में और आपका स्टूडेंट्स में बहुत डिफरेंस रहेगा, क्योंकि बाकी लोगों को अभी मालूम भी नहीं है डिजिटल क्या होता है, टेक्नोलॉजी क्या होता है, लैब जो है, प्रैक्टिकल अप्रोच क्या है, कुछ भी मालूम नहीं। रट्टा मार रहे लोग एजुकेशन में। आप यहाँ पे जो देखा हम लोगों ने, आप प्रैक्टिकली अप्रोच से पूरा विजनरी से आप लोगों को आगे लेके जा रहे हैं, तो उसका बेनिफिट सब बच्चों में फ्यूचर में हो जाएगा। बहुत अच्छा लग रहा है। हमने बहुत जगह पे CSR फंडिंग एक्टिविटी किया है, लेकिन यहाँ पे जो एक्टिविटी करने के बाद में, देखने के बाद में जो फीलिंग होता है, वी आर वेरी हैप्पी। और सबसे बड़ा धन्यवाद है बच्चों को, स्टूडेंट को। स्टूडेंट का इन्वॉल्वमेंट, आपका स्टाफ का इन्वॉल्वमेंट, आपका जो भी यहाँ पे इन्वॉल्वमेंट है सब स्टाफ का, सबको वेरी गुड धन्यवाद देता हूँ कि बहुत अच्छा काम कर रहे हैं आप लोग। आमचं जे हे नवीन स्कूल आहे त्याच्यासाठी आम्ही भरपूर काही सपोर्ट आम्हाला गरज होती, आणि त्याच्यामध्ये जेव्हा स्कूल कन्स्ट्रक्शन झालं तर बऱ्याच स्कूलमध्ये क्लासरूममध्ये आम्हाला स्मार्ट बोर्डची गरज होती, आणि त्या टाईमला आम्हाला व्हिटोकॅनल कंपनीशी संपर्कमध्ये आम्ही आलो, आणि संतोष सर आणि त्यांची पूर्ण टीम, आणि आज तुम्ही सगळे आला इकडं, सगळ्यांचा सहकार आणि सपोर्टमुळे आज हा दिवस साकार झाला। तर गेल्या 19 वर्षापासून आम्ही जे गरजू मुलं आहेत, जे मेडिकली चॅलेंज मुलं आहेत, जे अंडरप्लॉईज मुलं आहेत, त्यांना क्वालिटी एज्युकेशन बरोबर आम्ही स्किल बेस्ड एज्युकेशन बी भेटावं म्हणून आमचं एक मिशन होतं। आणि गेल्या 8 वर्षापासून आम्ही हे बाकीचे स्कूल जे आहेत, उत्कर्षा, त्याच्यानंतर आमचे प्री प्रायमरी स्कूल्स आणि आता हिल साईड स्कूल आहे, त्या सगळे स्कूलचं जे मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत की मुलं फिअरलेसली शिकायला पाहिजे। महेश फाउंडेशन एज्युकेशनमध्ये भरपूर काही काम केलेलं आहे, आणि ह्याच्याकरिता आम्हाला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीपासून बरेच कंपन्यांनी हातभार लावलं। जसं आज तुमची कंपनी आहे, व्हिटोकॅनल कंपनी आहे, त्यांनी आपलं जॉग्राफिकल एरिया एवढंच नाही बघितलं, त्यांनी एक चांगलं प्रोजेक्टला आयडेंटिफाय केलं, आणि हे जाणून दिलं की चांगलं प्रोग्राम असलं, CSR प्रोजेक्ट असले तर कंपनी कुठेही जाऊन मदत करू शकते। आणि त्याच्यासाठी सर मी पुरा तुमच्या टीमला धन्यवाद करतो की त्यांनी हे येणारा भरपूर टाईममध्ये हे जे मुलं बसतात त्यांचं भविष्य निर्माण करण्यासाठी ते फार मदत होईल। आणि हजारो मुलं ते जे बोर्डमध्ये दरवर्षी एक बॅच तिकडनं जाते, नवीन बॅच येते, त्या सगळ्या मुलांना डिजिटल एज्युकेशनबद्दल चांगली एज्युकेशन इथे भेटते म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो। आणि ज्या विश्वास आणि जे जबाबदारी व्हिटोकॅनलनं आम्हाला दिलेलं आहे ते आम्ही प्रामाणिकपणाने हे निभावतो म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला इच्छितो। थँक्यू फॉर एव्हरीवन। मला इथं बोलायला संधी दिली आणि महेश सरांचं मी एक आभार मानतो, कारण आम्हाला या ठिकाणी बोलावलं, ते पण व्हिटोकॅनल कंपनी थ्रू आम्ही इथं आलो, आणि मी पण सरांसोबत भरपूर ठिकाणी CSR फंडाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही हे केलेलं आहे, पण इथं जी ही ॲक्टिव्हिटी कंपनी थ्रू केली ही सगळ्यात बेस्ट ॲक्टिव्हिटी आमची। तुमचं सर परत एकदा आभार मानतो मी, आणि हे जे शाळा हे पाहून मी सुद्धा एकदम हे एक्सपायर झालो, याच्यामुळे एकदम म्हणजे भारावून गेल्यासारखं झालं मला सुद्धा, कारण अशी ॲक्टिव्हिटी आम्ही कुठंच पाहिलेली नाही, जे पूर्ण नुसतं शिक्षण उपयोगाचं नाही मुलांना। तुम्ही काय शिकताय, आता पहिलं शिक्षण तुम्ही सर आपण एकच हे फक्त रट्टा मारून देणार सर, त्याच्यात काय त्याला शिक्षण म्हणत नाही, पण इथं कसं आता सरांनी आम्हाला जे दाखवलं पूर्ण तुम्ही म्हणजे प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन हे बेसपासूनच मुलांना शिकवलं जातं इथं।
म्हणजे एकदम बेस्ट आणि मुलांना सुद्धा हे एकदम लहानपणापासून रुजतंय त्याच्यामुळं हायर एज्युकेशनसाठी याचा भरपूर बेनिफिट आहे. आणि एकदा मी परत थँक्यू सर, तुमचे एकदा आभार मानतो. थँक्यू सर. आणि इथून पुढे पण कंपनीने समजा हे केलं तर आम्ही अजून बाहेरच्या पण दुसऱ्या कंपन्यांना पण आम्ही हे करू.